सामाजिक संस्था संघटनाद्वारे यूजीसी ॲक्ट 2026 संबंधी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। नमस्कार, आपण पाहताय पीडीएन फॉर पोलीस दर्पण न्यूज। यूजीसी रेग्युलेशन्स ॲक्ट 2026च्या समर्थनार्थ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। पुणे प्रतिनिधी एस.एन. नांदेडकर। सविस्तर बातमी। आम्ही भारताचे लोक आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र यांच्या वतीने पुणे येथील निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती ज्योती कदम यांना विद्यापीठ अनुदान आयोग यूजीसी रेग्युलेशन्स ॲक्ट 2026च्या समर्थनार्थ निवेदन सादर करण्यात आले। उच्च शिक्षण संस्थांमध्ये जात, धर्म, लिंग, जन्मस्थान, अपंगत्व आदी आधारांवर होणारा भेदभाव रोखण्यासाठी यूजीसी रेग्युलेशन्स ॲक्ट 2026 अत्यंत आवश्यक असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले। शैक्षणिक वातावरण अधिक समताधिष्ठित, सुरक्षित आणि न्याय्य करण्यासाठी या कायद्याची प्रभावी व काटेकोर अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले। निवेदनात पुढे नमूद करण्यात आले की 2012 मधील भेदभावविरोधी नियमांची प्रभावी अंमलबजावणी झाली असती तर रोहित वेमुला व पायल तडवी यांसारख्या कर्तृत्ववान विद्यार्थ्यांना आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलावे लागले नसते। या दुर्दैवी घटनांनी संपूर्ण देश हादरून गेला असून अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठीच यूजीसी रेग्युलेशन्स ॲक्ट 2026 आवश्यक आहे, असे मत व्यक्त करण्यात आले। तसेच या कायद्यामागे कोणत्याही सर्वसाधारण वर्गातील विद्यार्थ्याला गुन्हेगार ठरवण्याचा हेतू नसून आवश्यक त्या दुरुस्त्यांसाठी तज्ज्ञांमार्फत सखोल चर्चा करून सुधारणा करण्यात याव्यात आणि शैक्षणिक संस्थांमधील भेदभाव पूर्णतः थांबवावा, अशी ठाम मागणी निवेदनातून करण्यात आली। निवेदन देतेवेळी आम्ही भारताचे लोक आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ पुणे जिल्हा प्रतिनिधी चेतन लिंबेकर, प्रदीप पैठणकर, रणजित कुंभार, प्रशांत देठे, ॲडव्होकेट हार्दिक डोबळे, एस.आर. गायकवाड, प्रशांत कदम, संघशील भद्रे तसेच पुणे जिल्हा समन्वयक ॲडव्होकेट नितीन घोडके उपस्थित होते। हा विषय लवकरात लवकर न्याय प्रविष्ट करण्यात यावा असे उपस्थितांच्या स्वाक्षरीने निवेदन देण्यात आले। धन्यवाद। अशाच नवनवीन बातम्या व अपडेट्स पाहण्यासाठी आताच आमच्या पीडीएन फॉर पोलीस दर्पण न्यूज या चॅनलला फॉलो, लाईक, शेअर व ऑल सबस्क्राईब करून पाहायला विसरू नका। पीडीएन फॉर पोलीस दर्पण न्यूजसाठी एस.एन. नांदेडकर, पुणे।